केलीस सही? का केलंस यार असं? तू तर त्या माणसाला ओळखतही नाहीस. मी हे सगळं कार्तिकसाठी केलं. त्याचं काम सोपं व्हावं म्हणून केलं. कार्तिकने सांगितलं तुला हे सगळं करायला? नाही, पवन. कार्तिकला ह्यातलं काहीच माहित नाही. पवनने तुला का सांगितलं? काही दिवसांपूर्वी पवनच्या हाताला लागलं होतं. रेंट द्यायचा घर मालकाला. त्या चेकवर सुद्धा सही करता येत नाहीये. तुझ्याकडे आत्ता तुझी साईन असलेलं काही डॉक्युमेंट आहे का? सेम टू सेम. माझ्या अनेक टॅलेंट्स मधलं हे एक टॅलेंट आहे. मग तो काही दिवसांनी काही डॉक्युमेंट्स घेऊन आला आणि त्याच्यावर त्याने तुला मदनलाल मिश्राची खोटी सही करायला लावली. हो. काय बोलू मी आता गंधार? तू काय तुला बाळच का रे की त्याने तुला सही करायला सांगितली आणि तू केलीस? गंधार, एकदा तरी विचार करायला पाहिजे होतास ना रे की याचा परिणाम काय होईल. तू जर नाही म्हणाला असतास तर मग त्याने तुला जबरदस्ती केली असती का सही कर म्हणून? गंधार, असं कसं केलंस रे तू? अगं, मी जे काही केलंय ते कार्तिकसाठी केलं. मी त्याच्याच भल्यासाठी केलं. पवन म्हणाला की आपण हे सगळं कार्तिकच्या भल्यासाठी करतोय. त्याने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं. आणि तू झालास. त्याला काहीही न विचारता तू सही केलीस? हो, केली. कारण मला त्याला क्रॉस करायचं नव्हतं. पण का गंधार? कारण तो मला काम मिळवून देणार होता. गंधार, तू काय घरी बसलायस का? जॉब आहे ना तुझ्याकडे. मग काय एवढं या कामाचं? गंधार, काय गरज होती रे हे सगळं करायची? मला नाहीच आहे गरज, कधीच नव्हती. हे सगळं मला तुझ्यामुळे करावं लागलं. माझ्यामुळे? घर तुलाच घ्यायचंय ना, इथून बाहेर तुलाच पडायचंय ना. आपण किमती चेक केला ना घरांच्या, त्या सगळ्याला पैसा लागतो, खूप पैसा. त्याच्यात तुला असं वाटतं की आपल्याला घर घेता येईल म्हणून पवनचं काम घेणार होतो. आपलं बोलणं झालं होतं या विषयावर. तुझी जी कटकट चालू होती ना, घर घेऊ घर घेऊ घर घेऊ, त्यामुळे इरिटेट झालो आणि त्याच्याकडे गेलो. आणि आता खूप मोठी चूक करून बसलोय. त्यामुळे ह्या सगळ्याला जितका जबाबदार मी आहे ना, तितकीच तूही जबाबदार आहेस. मी तर म्हणतो तू जास्त जबाबदार आहेस. श्रुती. हा श्रुती, बोल. कुठे आहेस तू? अगं, मी जरा बाहेर आलोय. का काही काम होतं का? हो, खूप महत्वाचं काम आहे. उद्या काय करतोयस तू? उद्या सकाळी 5:30 वाजता तू काही करत नसणार आहेस. त्याच्यामुळे उद्या मला जॉगिंगच्या इथे भेट. शार्प 5:30 वाजता. एकत्र जॉगिंगला जायचंय. फालतू बडबड करू नकोस जय. मला तुझी मदत हवी आहे. श्रुती, काय झालंय? ते सांगते मी तुला, पण तुझ्या काही मित्रांची गरज लागेल. अगं, पण काय काम आहे ते तरी सांग. जय, मी ते तुला सांगते नंतर. फक्त तू तिथे उद्या वेळेवर पोहोच. आपल्याला एका ठिकाणी जायचंय. सकाळी 5:30 वाजता कुठे जाणार आहोत आपण? आणि कशाला, काय काम आहे? श्रुती, अगं काहीतरी सांग मला. तू वेळेवर पोहोच तिथे, कळेलच तुला. बाय. हा आत्या. हा, हॅलो कार्तिक. अरे काय रे, कुठे राहिलात तुम्ही? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुमची. काही काम निघालं का? नाही आत्या, ते म्हणजे जरा. हॅलो. हा त्या, आय एम सॉरी, पण आम्हाला आज यायला नाही जमणार. जमणार नाही म्हणजे? अगं, असं काय करतेस? मी इथे सगळी तयारी करून बसली आणि तुम्ही येणार नाही म्हणजे? हो आत्या. का काय? एक मिनिट, काय झालंय श्रुती? तुमच्यात काही वाद झालाय का? म्हणजे इथे येण्यावरनं तुमच्यात काही वाद झालेत का? नाही आत्या. मग काय झालंय? श्रुती, कार्तिकची इच्छा नाहीये का इथे यायची? त्याचा राग अजून गेला नाहीये का ग? नाही आत्या, तसं काहीच झालेलं नाहीये. नाही, त्याचा राग गेला नाही असं होणार नाही, कारण मला अगदी आनंदाने म्हणाला होता येतो म्हणून. मग नक्की झालंय काय? आता का अचानक कॅन्सल केलंय तुम्ही? बघ आत्या, मी तुला नंतर सांगते काय झालंय ते, अगदी डिटेल मध्ये सांगते. ओके?
अगं पण आत्या प्लीज, तू नको ना काळजी करू. हे बघ, तुम्ही दोघंही जेवून घ्या. बाबांना गोळ्या सुद्धा घ्यायच्या असतात ना. मी करेन सगळं हँडल नीट. एक मिनिट थांब. हँडल करते म्हणजे नक्की हँडल करण्यासारखं काय झालंय? दुसरा काही प्रॉब्लेम झालाय का? आत्या, म्हटलं ना मी तुला, काहीच झालेलं नाहीये. मला आता नाही सांगता येते तुला काही. मी तुला सांगते नंतर. काय हा हट्टीपणा आहे श्रुती? आत्या, हा हट्टीपणा नाहीये. बघ, आय एम सॉरी. तू आमच्यासाठी एवढं सगळं केलंस आणि आय एम सॉरी. माझ्याकडून सुद्धा आणि कार्तिक कडून सुद्धा. तुम्ही घ्या जेवून. ठेवते मी. बाय. बडीशेप. बाकी बेत मस्त झाला होता. मी आज बऱ्याच दिवसांनी पुऱ्या खाल्ल्या. मस्त झालं होतं जेवण. बाकी काही म्हण, सुगरण आहेस. काय उपयोग त्याचा सांग ना. हौसेनं केलं होतं रे पोरांसाठी, तर पोरं आलीच नाही. आपल्यालाच खायला लागलं सगळं. आपण तसेही जेवणार होतोच ना. हे बघ, आता जास्त विचार करणं सोडून दे आणि शांतपणे झोप. जा. झोप कशी लागेल रे दादा? रुखरुख लागली नुसती. येतो म्हणाली होती, पोरं आलीच नाहीत. दादा काय झालं असेल रे अचानक? हे बघ, याच विषयावर बोलणार असशील ना तर मी जातो झोपायला. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये या विषयावर बोलणं. नाही नसणारच, कारण श्रुतीचा आवाज मी ऐकलाय ना फोनवर. दादा तू तिचा आवाज ऐकायला हवा होतास, म्हणजे तुलाही कळलं असतं. तुझी खात्री पटली असती की नक्कीच काहीतरी झालंय म्हणून. दादा काहीतरी सिरियस कारण असल्याशिवाय ना आपली पोरं असं नाही करणार. पुन्हा सांगतो, जास्त विचार करू नकोस. तुला काहीच वाटत नाही का रे? आणि तुला काहीच वाटत नाही ना याचं खरं तर आश्चर्य वाटतंय मला. हे बघ, वाटून काही उपयोग नाही. मी आधीपासून अलिप्त होतो ते केवळ याचसाठी. मला माहित होतं तो येणार नाही, त्याला मला भेटायचंच नव्हतं. 200% असं नाहीये हा दादा. आणि जर असं असतं ना तर कार्तिक मी येतो असं म्हणालाच नसता. मी आमंत्रण करायला फोन केला होता ना तेव्हा पटकन हो म्हणाला, आणि ते सुद्धा आनंदानं. आणि कमिट केल्यानंतर तो येणार नाही असं होणार नाही. मग तू त्याला फोन लावलास त्यावेळेला श्रुती का बोलली? तो का नाही बोलला? अरे तोच बोलत होता. श्रुतीने आपल्या मध्येच काढून घेतला फोन. नाही, काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम वाटतोय मला. तुला काय समजायचंय ते समज. स्वतःची समजूत घाल. रात्रभर विचार करत बस, झोपू नकोस. तुला काय करायचंय ना ते कर. नाही करणारच आहे. आणि ना उद्याच्या उद्या श्रुतीला जाऊन भेटते. तिला इथं बोलून घेते, आणि तिला वेळ नसेल तर मी जाऊन भेटते. पण भेटणार म्हणजे भेटणारच. कार्तिक, काय झालं? मीच आहे रे. बोल. काही नाही, मी निघते सांगायला आले होते तुला. बाय. कार्तिक, का लॉस्ट आहेस तू? बर, काल पूजा कशी झाली? कार्तिक, काय झालंय? पूजा झाली ना? अकादमीच्या कामामध्ये काही प्रॉब्लेम आलाय का तुला? मी काही हेल्प करू शकते का? हे बघ, त्या कामामध्ये माझी जर काही मला मदत. संगीत अकादमी बद्दल मला यापुढे कधी काही बोलायचं नाहीये. अरे पण झालंय काय कार्तिक? काल तुम्ही त्या जागेची पूजा करायला गेला. संगीत अकादमी बद्दल मी तुला काही सांगितलं होतं हेही विसरून जा प्लीज. कार्तिक, वहिनी, माझं प्लीज ऐकून घ्या. वहिनी, आता जे काही बोलायचंय ना ते सगळ्यांसमोर बोलायचं. ह्याला कुठून घेऊन आलीस तू? आता जगाच्या पाठीवर कुठे असताना हा तरी शोधून आणला असता याला. काय रे, आज तुला नव्हतं तुझं काही पर्सनल काम? अरे ह्याचं कसलं आलंय पर्सनल काम वगैरे?
स्वतः तोंड घशी पडला असता ना, म्हणून गेला पळून, निर्लज्ज माणूस. ज्या माणसाने तुझ्यावर इतका विश्वास ठेवला त्यांच्याशी एवढं खोटं बोलताना काहीच कसं वाटलं नाही तुला? आणखी काय आणि किती खोटं बोललायस तू माझ्याशी? अरे तो कधी खरं बोललाय का ते विचार आधी, नालायकाला. मी एकदा नाही 1000 वेळा विचारलं होतं तुला की जागेचं काय झालंय, जागेचं काय झालंय. हे सुद्धा म्हटलं होतं की जगताप साहेबांकडे मी येतो तुझ्या बरोबर, पण तू प्रत्येक वेळी टाळत राहिलास, खोटं बोलत राहिलास. हे सगळं करायचं होतं तुला? हे खोटे धंदे करायचे होते म्हणून त्यांच्याकडे एकटा जायचास? अरे काय तो जगताप सुद्धा याला सामील असणार, कोणाच ठाऊक. माझ्या समोर आव आणत राहिलास की सगळं कसं रिस्पॉन्सिबिली हँडल करतोयस. मी काही बोललं तरी मी बघून घेतो कार्तिक हे म्हणायचंस. हे बघून घेतलंस तू? बोल ना, हे बघून घेतलंस? आणि मीही मूर्ख, तू बोललास त्यावर विश्वास ठेवून सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवत राहील. पण तू लायकी दाखवली स्वतःची. अरे वहिनी, मला का आणलं इथे असं? मला जरा कळेल का काय झालं नक्की? 2 अशा बस्तीवर सणसणीत कानाखाली सगळं कळायला लागेल बरोबर. प्रसन्न, माया का हेच भाषा कळते या हलकट माणसाला. अरे आता तोंड उघडतोयस का बोलू याच भाषेत? हा बोल, सांग का केलंस तू हे सगळं, सांग. काका सांगतो, सगळं खरं खरं सांगतो. मोठा खरं खरं सांगणारा. काका प्लीज, कार्तिक सगळं खरं सांगतो. मी हे सगळं तुझ्यासाठी केलं रे, तुझ्यासाठी केलं मी सगळं. माझ्यासाठी की मला खड्ड्यात घालण्यासाठी? नाही कार्तिक, तुझी तडफड दिसत होती मला. अकादमी उभी राहिल्यावर तुला किती आनंद झाला असता हे मला कळत होतं, म्हणून मी हे सगळं केलं रे. म्हणून हा सगळा फ्रॉड केलास तू? काका प्लीज समजून घ्या मला, माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच नव्हता हो. तो जगताप म्हणत होता मला जमीन देतो, पण लोनच्या फॉर्मॅलिटीज करत असताना काही रिएक्टच व्हायचा नाही तो. किती दिवस झाले मी त्याच्या मागे लागत होतो, पण काही रिस्पॉन्सच नाही हो. सारखं त्याला विचारल्यावर म्हणायचं की इलेक्शन नंतर. अरे मग थांबलो असतो थोडा वेळ, काय मोठा प्रलय येणार होता? नाही काका, मी थांबायलाही तयार होतो, पण एक दिवशी त्यांनी मला ओळखलंच नाही हो. मग मी घाबरलो. मी म्हटलं की आता लोनची प्रोसेस होणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी हे सगळं केलं. मी म्हटलं एकदा लोन सँक्शन झाल्यावर आपल्याला काय जमीन मिळेलच इलेक्शन नंतर, म्हणून तू कोणतीही जमीन दाखवून बँकेकडून लोन घेतलंस आणि त्यासाठी खोटे डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेस तू. केवढा मोठा फ्रॉड केलास माहितीये तुला? आय एम सॉरी, पण मला जे सुचत गेलं तसं मी करत गेलो. म्हणून पळून गेलास? नाही, पळून गेलो नव्हतो मी. तुम्ही सगळे जागा बघायला येणार होता म्हणून मी म्हटलं की आपण एक शेवटचा ट्राय म्हणून आधी जगताप साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊया, बघूया काय होतंय का. एक शेवटचा ट्राय म्हणून मी गेलो होतो तुमच्या आधी. अरे इतक्या दिवसात काही केलं नाहीस, आता काय मोठा उजेड पाडणार होतास? आणि कोण हा मदनलाल मिश्रा कोण आहे? आणि त्या कागदपत्रांवर त्याची सही कशी काय आली? अरे त्याने जर काही व्यवहार केलाच नाही तर त्याची सही केली कोणी? हा मीच केल्या काका सगळ्या सह्या. गेट आउट, गेट आउट. पुन्हा आयुष्यात या घरात पाऊल ठेवायचं नाही. गेट आउट. काका प्लीज मला समजून घ्या.
मी हे सगळं तुमच्यासाठीच केलं होतं, अकादमीसाठीच केलं होतं. कार्तिक कार्तिक प्लीज मला समजून घे. मला थोडा वेळ दे. मी सगळं व्यवस्थित करेन. सगळं पहिले जसं होतं ना तसंच करेन आणि तुझ्यावर काही येऊ देणार नाही. मी सगळं माझ्यावर ओढून घेईन. मी हे सगळं तुझ्यासाठी केलं होतं रे कार्तिक. प्लीज समजून घे मला. त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर माझं नाव आहे. तू काय पहिल्यासारखं करणार आहेस? आणि आता जे काही करायचंय ना ते आम्ही करू. जस्ट गेट लॉस्ट. नाही कार्तिक प्लीज फक्त एक चान्स दे मला. एक चान्स दे. हे बघ तुला फसवण्याचा किंवा तुला अडकवण्याचा अजिबात हेतू नव्हता माझा. ट्रस्ट मी. तुझ्यावर ट्रस्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. मी काय म्हणालोय? जस्ट गेट आउट. गेट आउट. आउट. दिशा काय करतेस तू? मी तिकडे सगळं खरं सांगणार होतो तर अडवतेस का मला? कारण तू हे सगळं सांगावं अशी इच्छा नव्हती माझी. दिशा पण मी माझ्या घरच्यांशी खोटं नाही बोलू शकत. तू खोटं नको बोलूस गंधार, पण काहीच बोलू नकोस. आणि काहीच न बोलणं म्हणजे खोटं नाही ना. तुझे जे फंडे आहेत ना ते प्लीज तुझ्याकडे ठेव. तिकडे बाहेर मी सगळं बघत होतो. त्यातलं खरं काय खोटं काय सगळं मला कळत होतं. तरी मी गप्प बसू? पवन लाख मिळेल ग की ती सही त्याने केली म्हणून. पण मला माहितीये ना ती सही मी केलेली आहे. मी गप्प नाही बसू शकत. नेव्हर. मी असा ना स्वतःला वाचवण्यासाठी खोटाडेपणा कधीच करणार नाही. मग नको करूस गंधार. मला पण हे काहीच पटत नाहीये, पण मला असं खूप वाटतंय की तू हे आत्ता सांगायला नको. मग कधी सांगू? गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड झाल्यानंतर. गंधार गोष्टी ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड आहेत. अजून काय कॉम्प्लिकेटेड होणार? हे बघ तू कधीही सांगितलंस ना तरी काका तुझ्यावर रागवणारच आहेत. काका काय सगळेच रागवतील. हो सगळेच. आणि अगदी कार्तिक पण. गंधार आपण हे आता नाही अवॉइड करू शकत, पण तरी मला असं वाटतंय की तू आत्ता सांगायला नकोस. त्याने काय फरक पडणार आहे? फरक पडतो गंधार. तुला नाही पण त्यांना पडतो. ऑलरेडी ना सगळे स्ट्रेस मध्ये आहेत आणि आपण जर का हे सांगितलं की ती सही तू केली होतीस तर त्यांचा स्ट्रेस अजून वाढेल. आपण त्यांचा स्ट्रेस कमी नाही ना करू शकत. ऍटलिस्ट वाढवायला तर नको ना. अगं पण ही गोष्ट मला मनातल्या मनात खात राहील दिशा. गंधार थोडे दिवस सहन कर ना. मग सगळं नॉर्मल झालं ना की तू सांग सगळ्यांना. गंधार मला तुझी काळजी आहेच, पण तरीही मी तुला गप्प राहायला सांगते कारण की मला घरच्यांची पण काळजी आहे. सो प्लीज आत्ता नको सांगूस. प्लीज. हॅलो सर. सर मला तुम्हाला सांगायचं होतं की सर आय एम रिअली सॉरी, पण मला आज प्रॅक्टिसला यायला नाही जमणार. मला तुम्हाला आधीच कळवायचं होतं, पण घरी खूप प्रॉब्लेम झालाय म्हणून मला तुम्हाला विचारायचं होतं की मी आज प्रॅक्टिसला नाही आले तर चालेल का? ठीक आहे. मॅच तर झालेली आहे. नको यूस. सर तुम्ही रागावला आहात ना माझ्यावर? कशासाठी? तुम्हाला माझ्यामुळे खूप ऐकून घ्यावं लागलं असेल ना. लोक अजूनही नाही ते बोलत असतील. श्रुती तुला माहिती आहे लोक काय बोलतात याची मी न कधी पर्वा केली आहे न कधी करीन. सर लोकांच्या बोलण्यापेक्षा तुम्हाला माझा राग जास्त आला असेल ना. माझ्यामुळे हे सगळं झालं. नाही श्रुती, नाही आला मला तुझा राग, पण वाईट वाटलं. मी गिव्हअप केल्याचं. तुझी मेहनत वाया गेली त्याचं. पण सर मी आय नो श्रुती, वेळच तशी होती की तू हे डिसिजन घेतलंस. रादर तुला घ्यावं लागलं. मार्टिना तुला कधीच हरू शकणार नाही असं तुला वाटलं ना. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.